नमस्कार, मी दीपाली भानुशाली या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहेत. आज आपण इथे दाबेली बनवणार आहोत. त्यासाठी गोड चटणी तयार करूया. त्यासाठी खजूर, गूळ आणि चिंच अर्धा तास भिजवून नंतर मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले आहे आणि ज्या भांड्यात बॉईल करायचे आहे त्या भांड्यामध्ये मी मिक्सचर घेऊन त्याच्यावर लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, काळं मीठ, धना जिरा पावडर आणि साधं मीठ योग्य प्रमाणात घालून एक बॉईल काढून घेतलेला आहे. त्यानंतर मी भाजलेले शेंगदाणे इथे घेतलेले आहेत पॅनमध्ये. त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ आणि थोडंसं ऑइल घातलेलं आहे आणि ते कोटेड करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शेंगदाण्याला मी लाल तिखट कोटेड करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यासाठी दाबेळीमध्ये घालण्यासाठी बॅटर बनवणार आहोत. बॉईल बटाटे मी घेतलेली आहेत किसून. त्याच्यानंतर पॅनमध्ये मी ऑइल घातलेलं आहे. ऑइलमध्ये मी लाल तिखट, गरम मसाला, हळद, धना जिरा पावडर घातलेली आहे. साधं मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर गरम मसाला घातलेला आहे. व्यवस्थित परतून घेतलेला आहे तेलामध्ये आणि मी आता त्याच्यामध्ये बॉईल केलेले किसून घेतलेले बटाटे घालत आहे. बटाटे घातल्यानंतर व्यवस्थित त्याला मसाला कोटेड करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरच करायचं आहे आपल्याला. हे मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती मी चटणी तयार केलेली आहे गोड, ती चटणी 1 चमचा भरून घातलेली आहे. 1 फुल स्पून घातलेला आहे भरून आणि पुन्हा छान कोटेड केलेलं आहे. त्यानंतर मी ग्रीन चटणी इथे बनवणार आहे. त्यासाठी मी कोथिंबीर, मिरची आणि मीठ घेऊन थोडंसं पाणी ॲड करून चटणी बनवलेली आहे. आता आपण जे बॉईल केलेल्या बटाट्याची भाजी इथे बनवली आहे त्याला सजावट करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे जे शेंगदाणे घेतलेले होते मसाला घालून कोटेड केलेले ते घातलेले आहे. त्याच्यानंतर बुंदी घातलेली आहे मी त्या भाजीवरती. त्याच्यानंतर बारीक शेव घेतलेली आहे ती घातलेली आहे मी बटाट्याच्या भाजीवर. त्याच्यानंतर डाळिंबाचे दाणे सोललेले ते मी घातलेले आहेत त्याच्यावर आणि कोथिंबीरने त्याच्यावरती सजावट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजी खूप सुंदर दिसत आहे. आणि आता पावामध्ये आपल्याला मध्ये काप करून त्याला थोडीशी आपण गोड चटणी लावून घेणार आहोत एका साईडने आपल्याला तिखट चटणी लावायची आहे. व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही जी भाजी तयार केलेली आहे ती भाजी त्याच्यामध्ये भरायची आहे. व्यवस्थित सगळ्या बाजूने भाजी व्यवस्थित फिल करून घ्यायची आहे सर्व पावांमध्ये आणि नंतर एका पॅनवर आपल्याला बटर घालून हे सर्व पाव दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवरच भाजायचे आहेत. दोन्ही बाजूनी इथे पाव व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण प्लेटिंग करूया. पुन्हा मी थोडीशी गोड चटणी साईडनी स्प्रेड केलेली आहे आणि त्याच्यावरती मी पुन्हा शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि शेव घालून त्याच्यावरती सजावट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मी त्याच्यावर पुन्हा थोडीशी गोड चटणी घातलेली आहे आणि पुन्हा मी ग्रीन चटणीसुद्धा थोडीशी घातलेली आहे. शेव घातलेली आहे. डाळिंबाचे दाणेसुद्धा घातलेले तुम्ही पाहू शकता. किती सुंदर दिसत आहे आपली दाबेळी. तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनही क्लिक करायला विसरू नका म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या नवीन व्हिडिओचं. धन्यवाद.